की मी युनिव्हर्सला नेहमी सांगते की मला यांच्यासारखे सर मिळाले, याच्या अगोदर 2 क्लास गेले पण कुठेच सॅटिस्फॅक्शन नव्हतं. 1-1.5 वर्ष वाट बघितली आणि ट्रेडिंग स्टॉप केलं. एवढे लॉसेस बघितल्यानंतर त्या ऑप्शनकडेच मी अट्रॅक्ट झाले होते. आणि काही नॉलेज नसताना ते यूट्यूबवर व्हिडिओ बघ, ह्याच्यावर बघ, त्याच्यावर बघ, असे मी ट्रेड केले. पण लॉसेस खूप मोठे आणि प्रॉफिट खूप छोटे. ट्रेडिंगबद्दल म्हणायचं तर माझा एक्झिक्युशनचा खूप प्रॉब्लेम होता. मला कुठे ट्रेड एक्झिक्यूट करायचं हे समजत नव्हतं. स्टॉप लॉस कसा लावायचा, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे मला काहीच कळत नव्हतं. रिस्क रिवॉर्ड रेशो कळत नव्हता. हे सर्व मला इथे क्लासमध्ये येऊन समजलं. तुमच्याबद्दल थोडं सांगा, तुमचं नाव सांगा, काय करतात आता सध्या त्याच्याबद्दल सांगा, आणि तुमची ट्रेडिंग जर्नी जी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ह्याच्या आधीची. माझं नाव प्रतिभा आहे आणि मी एक सोसायटी मॅनेजर म्हणून जॉब करत होते थोडे दिवस. पण या कोर्ससाठी मी जॉब सोडून दिला आहे कारण मला वेळ मिळत नव्हता. आणि ट्रेडिंग जर्नीबद्दल सांगायचं तर मी कोविडपासून मी ऑनलाईन कोर्स केले होते, 1-2 कोर्स केलेले, पण मला काहीच समजलं नव्हतं. आणि त्याच नॉलेजवर, अर्धवट नॉलेजवर मी ट्रेड करत होते आणि माझा PNL पूर्ण रेडमध्ये होता. ओके. आणि जसं तुम्ही म्हणता की ऑप्शन आपल्याला अट्रॅक्ट करते, त्या ऑप्शनकडेच मी अट्रॅक्ट झाले होते. आणि काही नॉलेज नसताना ते यूट्यूबवर व्हिडिओ बघ, ह्याच्यावर बघ, त्याच्यावर बघ, असे मी ट्रेड केले. पण लॉसेस खूप मोठे आणि प्रॉफिट खूप छोटे आणि जास्तीत जास्त लॉसेस. आणि इन्स्टावर एकदा सर्च करताना मला ऋषी पंडित अकॅडमीबद्दल समजलं आणि मग इथे मी इन्क्वायरी करायला आले होते. तेव्हा श्रीधर सरांशीच माझं बोलणं झालं आणि मग मी लगेच ॲडमिशन घेतलं. ओके. सो ह्याच्या आधीच्या जर्नीबद्दल तर तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतरची तुमची जर्नी जी आहे क्लासेस बरोबर, तुमच्या आता ट्रेडिंग वगैरे जर चालू असेल, हाऊ इज इट गोइंग ऑन राईट नाव? अजून मी ट्रेडिंग चालू नाही केलंय. ओके. पण मी ठरवलं की पूर्ण क्लास कम्प्लीट झाल्यावरच ट्रेडिंग करूया. त्यामुळे आता मी सुरुवात करेन. पण टोटल जर्नीबद्दल सांगायचं तर इट वॉज ब्युटिफुल जर्नी. सर इतकं छान शिकवतात. पंडित सरांची पंचसूत्री मी अगदी डेडिकेटिंगली फॉलो करणार आहे आणि मी माझ्या वॉर्डरोबवर लावूनच ठेवलेली आहे आता. तर ट्रेडिंग सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे, ती मला आधी इम्प्रूव्ह करायची आहे आणि मी करेन. बरं, आणि दुसरं ट्रेडिंगबद्दल म्हणायचं तर माझा एक्झिक्युशनचा खूप प्रॉब्लेम होता. मला कुठे ट्रेड एक्झिक्यूट करायचं हे समजत नव्हतं. स्टॉप लॉस कसा लावायचा, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे मला काहीच कळत नव्हतं. रिस्क रिवॉर्ड रेशो कळत नव्हता. हे सर्व मला इथे क्लासमध्ये येऊन समजलं आणि त्यामुळे आता मी कॉन्फिडेंटली ट्रेड घेऊ शकते. म्हणजे 30K to 10 lakh मी कॉन्फिडेंटली जाऊ शकते. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. आणि रिगार्डिंग स्पीकिंग, आय मीन इथलं टीचिंग टेक्निक जे आहे त्याच्याबद्दल, सिलेबसचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सिलेबसचं स्ट्रक्चर खूप छान आहे. स्टेप बाय स्टेप शिकवलं जात आहे. जसे डाऊट्स विचारले जातात आणि ताबडतोब सर हे डाऊट क्लिअर करतात. म्हणजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे डाऊट हे थांबून राहत नाहीत, ते लगेच क्लिअर होतात. म्हणजे लेक्चर एक्सटेंड झाले तरी चालतील, पण सर डाऊट क्लिअर केल्याशिवाय पुढे जात नाही. येस. आणि फायनल रिमार्क आय वुड लाईक टू आस्क की आपला टोटल सिलेबस जो आहे तो कंप्लीट झाल्यानंतर आजचं फायनल टचचं जे लेक्चर झालं त्याच्यात माइंडसेट मॅनेजमेंटबद्दल आपण बोललो, मनी मॅनेजमेंटबद्दल बोललो, रिस्क मॅनेजमेंटबद्दल बोललो. त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटते तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करण्यासाठी? माइंडसेट मॅनेजमेंट, अफर्मेशन वगैरे हे सगळं मी ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये यूज करते. तर मला ती गोष्ट खूप आवडली आणि ट्रेडिंग सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. आणि प्रॉपर वेनी जर आपण केलं, जसं सांगितलं आहे तसं, त्या चौकटीमध्ये राहून, तर तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता आणि तुमचे गोल अचीव करू शकता जे तुम्ही ठरवलं आहे ते. ॲब्सोल्युटली. अँड लास्ट क्वेश्चन की जे नवीन स्टुडंट्स येत आहेत, ओके,
त्यांना तुम्ही काय सांगाल ह्या क्लासबद्दल, की ज्यांना क्लास इथे लावायचा आहे त्यांना काय सांगाल? अगदी डेफिनेटली तुम्ही इथे येऊन जॉईन करू शकता क्लास. तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये जर करिअर करायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऋषी पंडित ट्रेडिंग अकॅडमी. इथे येऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि सरांचं शिकवणं खूप छान आहे. डोळे झाकून ॲडमिशन घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर थँक्स टू युनिव्हर्स की युनिव्हर्स मला इथे घेऊन आले तुमच्यापर्यंत. कॅन यू प्लीज टॉक समथिंग रिगार्डिंग दॅट? समथिंग रिगार्डिंग युनिव्हर्सकडे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला युनिव्हर्स द्यायलाच बसलेलं आहे. फक्त इतकं आहे की तुम्ही काय मागता आणि किती प्रमाणात मागता. त्यामुळे जे मागाल ते पॉझिटिव्ह वेनी मागा की त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड पण येता कामा नये. त्यामुळे मला जर असं जर तुम्ही म्हणालेत की माझे लॉसेस नको होऊ देत ट्रेडिंगमध्ये, तर तसं नाही म्हणायचं. तुम्हाला म्हणायचं की मी दररोज प्रॉफिटमध्येच आहे. तुम्ही जर लॉसेस बोललात तर युनिव्हर्स हे लॉस हा वर्डच कॅच करणार आहे, प्रॉफिट नाही कॅच करणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मी युनिव्हर्सची नेहमी आभारी आहे. रोज माझ्या प्रार्थनेमध्ये तुमचं नाव असतंच की मी युनिव्हर्स नेहमी सांगते की मला यांच्यासारखे सर मिळाले. याच्या अगोदर 2 क्लास गेले पण कुठेच सॅटिस्फॅक्शन नव्हतं. त्यामुळे आय एम ऑलवेज थँकफुल टू युनिव्हर्स. ओके, व्हेरी नाईस. सो कुठे ना कुठे यू मीन टू से की यू मॅनिफेस्टेड मी और दिस क्लास इन युअर लाईफ सो दॅट 1-1.5 वर्ष वाट बघितली आणि ट्रेडिंग स्टॉप केलं एवढे लॉसेस बघितल्यानंतर. आणि शेवटी माझ्यासमोर आलंच जे मला हवं होतं ते.